नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। राष्ट्रीय आयकॉन पुरस्काराने प्राचार्य विश्वासराव देसले यांचा सन्मान, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न। कापडणे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्राचार्य विश्वासराव आत्माराम देसले सर यांना सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण तसेच प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत निसर्ग मित्र समिती आयोजित राष्ट्रीय आयकॉन पुरस्कार 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी दिनांक 26 जून दोंडाईचा येथील हस्ती भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। महाराष्ट्र राज्याचे पणन तथा राज्य शिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य विश्वासराव देसले सर यांना मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात आलेला गौरवण्यात आले। यावेळेस निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रेमकुमार आहिरे, राज्याध्यक्ष DR पाटील, राज्य महासचिव संतोषराव पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास पगार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा संजीवनी पाटील, उपनगराध्यक्ष जितेंद्र पाटील, कैलास जैन, नरेश गिरासे, विजय वाघ, मुकुंद देवरे, नथाबा पाटील, दत्तू सिंग गिरासे, भैया धनगर, उदय देशमुख, माधव पाटील, सत्यजित देसले, शेखर भाटिया यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व पर्यावरणीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच कापडणे येथून आत्माराम पाटील, भटू पाटील, संजय पाटील, दिनकर पाटील, रवींद्र पाटील, भटू बाविस्कर, महेंद्र भामरे, श्याम पाटील, प्रभाकर पाटील, दिग्विजय देसले यांच्यासह आप्तेष्ट नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्राचार्य विश्वासराव देसले यांच्या सन्मानाचा आनंद साजरा केला। पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्राचार्य विश्वासराव देसले यांनी हा सन्मान आपल्या समाजकार्याची पोचपावती असल्याची भावना व्यक्त करत भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्राचार्य विश्वासराव देसले यांच्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल कापडणे परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध सामाजिक संस्था, मान्यवर आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल म्हणाले की निसर्ग मित्र समितीच्या माध्यमातून आज आपले राष्ट्रीय आयकॉन गौरव पुरस्कार, त्याचबरोबर महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड अशा पद्धतीचे कार्यक्रम हा ठेवण्यात आला। याच्यामधनं महाराष्ट्रभरातले आणि विशेषतः खानदेश, उत्तर महाराष्ट्रामधले नवरत्नांना शोधून त्यांचा सत्कार, अभिनंदन करण्याचं काम, पुरस्कार देण्याचं काम या समितीच्या माध्यमातून झालं। निसर्ग मित्र समिती ही मागच्या 25 वर्षापासून, यावर्षी त्यांचा रौप्य महोत्सव वर्ष, ते सातत्याने निसर्गाची सेवा ते करत असतात। वृक्ष लागवड असेल, पाण्याचं जलसंवर्धन असेल, प्लास्टिक मुक्त भारत असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये ते काम करत असतात आणि सातत्याने त्यांना माझा पाठिंबा देखील असतो। आज मला आनंद आहे की त्यांनी 25 वर्षाचा दीर्घ प्रवास करून समाजातल्या अनेक घटकांना बरोबर घेऊन समाजामधल्या प्रमुख लोकांचा सत्कार करून त्या माध्यमातून निसर्गाच्या संवर्धनाचा संदेश त्यांनी दिलेला, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर ज्यांना पुरस्कार मिळाले, जे आयकन आहे, महाराष्ट्र आयकन आहे, त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो।